हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना नमस्कार. संध्याकाळी 5:30 वाजता 5:15पर्यंतच घरातून जातो. प्रांजूला आणायला गेलो होतो. आल्यानंतर कसं मुलांचा नाश्ता वगैरे झाला, कणिक मळून ठेवते. नाश्ता झाला की लगेचच मग प्रांजूला आता 6:30ला 6:30 ते 7:30 असं ट्युशनला जाते. घरा शेजारीच आहेत, जास्त काही लांब नाही जावं लागत. मग तिला पाठवलं की मग ह्याला अभ्यासाला बसवते. नाहीतरी काय करतो हा पण मग रात्रीचा बाहेर पडतो, त्याला कशाची भीती वगैरे वाटत नाही. मग ती गेली की मग ह्याला अभ्यासाला घेऊन बसते. आरती वगैरे लावून झाली. आरती लावून झाली की मग शुभंकर येतं म्हणतात दोघं पण. आता प्रांजूला काही नाही वेळ भेटत, त्यावेळेतच तिला जावं लागतं. त्याच्यामुळं म्हणजे हा म्हणतो, पण याला देवापाशी जास्त हे करू देत नाही. काहीतरी हे करतो तो, आरती तर विजव किंवा कापूर तर त्याच्यात टाक असं, म्हणजे काहीतरी करतोच. त्यामुळे याला इथंच बसून म्हणायला होते. तो सांगत होता टीचर ऐकत नसले की असं मारते, इथं शोल्डरच्या थोडंसं खाली जोरात मारतेत. त्यामुळं थोडीशी भीती असली की कसं मुलं पण अभ्यास करतात. आता त्याचं कसं झालं, जरी संध्याकाळी नाही होमवर्क केला की सकाळी उठल्याला तो ना आंघोळ करायला येत नाही ना नाश्ता करायला बसत नाही. अगोदर होमवर्क करायचा आणि मगच आवरायचं म्हणतो. असं त्यांना म्हणजे अभ्यासाची तशी ओढ लागते. आणि टीचरांचं पण थोडंसं भीती पाहिजेच मुलांना. तर मग ते पण अभ्यास करतात तसा. मग ती गेली होती म्हटल्यानंतर मग तोपर्यंत बसलो. कधी बसतो बराच वेळ. आज बघा 6:30ला बसलेलो, 7:40पर्यंत बसलाच होता तो. नंतर थोडंसं मल्याळमचं होतं ते तिनं शिकवलं, आणि जे क ख काढायचं होतं मल्याळमचं ते मी काढून घेतलं. आणि ABCD 1 2 हे जे त्यांचं अगोदर शिकवलेलं आहे ना, ते कसं रोज रिव्हिजन घेत राहिलं ना मग त्यांना पण ते विसरत नाही. चांगलं म्हणजे माइंडमध्ये कॅप्चर राहतं ते. त्याच्यामुळं ज्यावेळी असं बसेल ना अभ्यासाला त्यावेळी मग हे असं पाठीमागचं पण रिव्हिजन घेत असते. कारण एवढा वेळ त्यांना एवढा काही होमवर्क असं काही नसते, थोडंसंच असते, अगदी 1-2 पेजच असं. पण बसला की मग तो मी असं रिव्हिजन घेते. तो रोजच बसला असं काही नसते, म्हणजे नाही मूडवरती राहतं त्याचं. पण ज्यावेळी बसेल त्यावेळी मग माझं पण काम स्वयंपाकाचं वगैरे मागं पुढं करते. बसला की मग मी पण बसते. आज बराच वेळ बसलं होतं. मग थोडं चेंज घ्यायचं, थोडं मॅथ्सचं घ्यायचं, थोडंसं मल्याळमचं, थोडं इंग्लिशचं. आणि त्यांना पण आता LKGंना पण टॅलेंट एक्झाम काहीतरी आहे, त्याचं पण एक बुक दिले. जनरल नॉलेजचंच आहे त्यात सगळं. ते थोडं शिकायला त्याला जास्त आवडतं. ते पण मग बसतो शिकायला. असं थोडं चेंज करून घेतलं की मग मुलं पण त्यांना पण असं बोर होत नाही. आपल्याला पण मग बरं वाटतं हे करायला, शिकवायला. ते पण मग शिकतात तसं. थोडंसं लिहून घ्यायचं, थोडंसं वाचायला लावायचं, थोडंसं त्याला म्हणायला लावायचं, असं म्हणजे असं करून घेतलं की मग मुलांना पण बरं वाटतं, बसतेत. आणि थोडंसं तसं त्यांना थोडीशी आवड निर्माण होईल असं थोडंसं करून घेतलं की शिकतात. आणि आज सकाळी नाश्त्यामध्ये डोसा आणि कडला करी केली होती. त्याचा डिटेल व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, त्यामुळे ते काही मी शूट घेतलं नव्हतं. आणि स्कूलमधून 4 वाजता आल्यानंतर मग बाकी राहिलेल्या पिठात मग प्रांजूला उत्तप्पा आवडतो, कृष्णाला नाही आवडत. त्याच्यासाठी प्लेन डोसा बनवली. तो डोसा आणि चहा पण खातो. आपण कसं चहा चपाती खातो तसंच चहात बुडवून खातो डोसा. त्याला असा कोन करून द्यायचा होता, पण अगदी क्रिस्पी अशी भाजली नव्हती. बारीक ह्याच्या भाजल्यानंतर छान क्रिस्पी होतात अशा.
नंतर मग अगोदर ती बनवून घेते, कारण अगोदर उत्तप्पा बनवला की काय होतं, ते कांद्या टोमॅटोचा वास नंतर प्लेन डोशाला लागतो, मग तसं नाही आवडत, ते डोशाला चव लागत नाही. आणि प्रांजूला उत्तप्पा जाड जास्त आवडत नाही, अगदीच डोशासारखाच पातळ पाहिजे असतो. त्यामुळे मी पिठामध्ये मिक्स करत नाही कांदा टोमॅटो, ते अगोदर अशी पीठ तव्यामध्ये पसरून घेते आणि मग वरून कांदा टोमॅटो, तिला मिरची कोथिंबीर आवडत नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे फक्त कांदा टोमॅटोच घालून घेतलं होतं. आणि एक वाफ काढली की थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये बसलं जातं, म्हणजे ते बाजूला निघत नाही. नंतर थोडंसं तूप घालून दोन्ही साईडनं असं भाजून घ्यायचं व्यवस्थित. पिठामध्ये मिक्स करून केलं तरी चालतं, पण ते कसं ते थोडंसं जाडच होतात, अगदी पातळ होत नाहीत. आणि नंतर मी केलं त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर, मला असं आवडतो, असं छान लागतो, मग ते टाकून केलं होतं. मी थोडासा जाड करते, अगदीच जाड नाही, पण थोडासा, डोसा इतका पण पातळ नाही करत, त्याच्यापेक्षा थोडासा जाड करते. आणि ह्या पिठाला कशी अगदी जाळी पडते छान अशी, त्यामुळं त्याला पण उत्तप्पाला पण अशी चव येते. डोशाचंच पीठ आहे, म्हणजे डोशाला केलं होतं सकाळी बाकीवर राहिलेलं, त्याचंच मग मी असं संध्याकाळी उत्तप्पा करून देते. मग 2 दिवसाचं मी पीठ करून ठेवते आणि त्याच्यामध्ये मग असं हे करते. आणि हा एक ब्लाऊज शिवलेला होता, याचं काही व्हिडिओ घेतलं नव्हतं. मोठ्या स्लीवला खाली काट आणि वर अशी डिझाईन होती, पण त्या ताईंना नको होते स्लीव कोपरापर्यंत, त्यामुळं मग नंतर ते काट कट करून वरची डिझाईनच फक्त ठेवली. आणि साडी हिरव्या कलरची होती, त्यामुळे मी लटकन हिरवं वापरलं होतं. आणि आता संक्रांतीची तयारी तुमची कुठपर्यंत आले कमेंट करून नक्की सांगा. ह्या वर्षी पिवळा कलर घालायचा नाही, आणि ओसायचं पण संध्याकाळी 4:45पर्यंतच आहे, 4:45पर्यंत आहे. आता आम्हाला इथं कसा प्रॉब्लेम होतो, मंदिर सकाळी 10 वाजता बंद होतात इकडे, असं म्हणजे आपल्या महाराष्ट्रासारखे दिवसभर मंदिर उघडे नसतात, आणि संध्याकाळी मग 5:30ला उघडलं जातं, पण तोपर्यंत पुण्यकाल संपतोय, त्यामुळं आता थोडंसं हेच आहे. आणि सकाळचं कसं 10ला बंद होतात म्हटल्यानंतर एक 9 वाजेपर्यंत तर जावं लागते. पण आमच्या काही ताई आहेत त्या बाहेरगावून येतात, एक 20-25 अशा किलोमीटरवर दूर आहेत, अशा 2-3 आहेत. मग त्यांना एवढ्या लवकर 9 वाजता येणं पॉसिबल नाही होत, मग बघू.